एकदा गणपती बाप्पा आपल्या छोट्या उंदरावर बसून आनंदानं फिरायला निघाले होते. बाप्पांच्या हातात मोदकांची ताटली होती. बाप्पा आनंदानं मोदक खात होते आणि उंदीर हळूहळू मंदिराच्या सुंदर रस्त्यावरून चालत होता. आजूबाजूला हिरवीगार झाडे, रंगीबेरंगी फुले आणि दिव्यांचा सुंदर प्रकाश होता. वातावरण खूप शांत आणि भक्तिमय होते. इतक्यात उंदराला समोर एक छोटासा साप दिसला. साप शांत होता, पण उंदीर मात्र खूप घाबरला. उंदीर घाबरून जोरात पळू लागला. त्यामुळे गणपती बाप्पा हलकेच जमिनीवर पडले. मोदक इकडे तिकडे पडले. बाप्पांना दुखापत झाली नाही, पण त्यांना थोडे आश्चर्य वाटले आणि मनात वाईटही वाटले. हे सगळे आकाशातून चंद्रदेव पाहत होते. चंद्रदेव मोठ्यानं हसू लागले. चंद्रदेव म्हणाले, अरे बाप्पा, तुम्ही खाली कसे पडलात? किती मजेशीर दिसत आहात. चंद्रदेवाचं हसणं ऐकून गणपती बाप्पांना वाईट वाटले, पण बाप्पा रागावले नाहीत. ते शांतपणे आकाशाकडे पाहू लागले. गणपती बाप्पा प्रेमानं म्हणाले, चंद्रदेवा, दुसऱ्याची चेष्टा करणं चांगले नाही. कोणीतरी पडले, चुकले किंवा अडचणीत आले तर त्याची थट्टा करू नये. आपण त्याला मदत करावी. हे ऐकून चंद्रदेव शांत झाले. त्यांना आपली चूक समजली. चंद्रदेव लाजले आणि नम्रपणे म्हणाले, गणपती बाप्पा, मला माफ करा. मी अभिमानानं वागलो. मी पुन्हा कधीही कोणाची चेष्टा करणार नाही. गणपती बाप्पा हसले. ते प्रेमानं म्हणाले, चूक समजणं आणि ती मान्य करणं हेच खरे मोठेपण आहे. मी तुला माफ केले. चंद्रदेव शांत झाले. आकाशात तारे चमकू लागले. मंदिराचा रस्ता दिव्यांनी उजळून निघाला. नंतर गणपती बाप्पांनी मुलांना प्रेमानं शिकवण दिली. बाप्पा म्हणाले, मुलांनो, कधीही कोणाची चेष्टा करू नका. प्रत्येकाशी प्रेमानं आणि नम्रतेनं वागा. या गोष्टीची शिकवण अशी आहे, कधीही कोणाची चेष्टा करू नये. दुसऱ्यांच्या भावना समजून घ्याव्यात आणि सर्वांशी प्रेमानं वागावे.